स्वस्त प्रशासनाला जागे केले भाऊ आपण, काय सांगणार? नाही, मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन, पंप आणि अनेक साहित्याच्या मोठ्या प्रमाणावर चोरी होते आहे असं मला जेव्हा सूचना मिळाली तर मी प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी साधारणतः माझा अंदाज होता की 4 कोटी रुपयाच्या साहित्याची चोरी झाली. म्हणून पोलिसांनाही या संदर्भामध्ये मी सर्व माहिती दिली. पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले, परंतु त्या ठिकाणी ठेकेदाराच्या दबावामुळे त्यांनी या ठिकाणी गुन्हा नोंद करणं टाळाटाळ केली. हा प्रश्न मग नॅशनल हायवे अथॉरिटीचा आहे का ठेकेदाराचा आहे का इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे, या भानगडीमध्ये त्यांनी FIR नोंदवण्यास विलंब केला आणि अजूनही पूर्णपणे FIR त्याचा नेमलेला नाही. आता त्याचा मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सिंचन विभागाने आता अहवाल दिलेला आहे की ही चोरी जी आहे ही 21 कोटीची नाही आहे, आपल्या 4 कोटीची नाही आहे, तर 21 कोटी रुपयाची. आणि त्याच्यामध्ये काय काय चोरी गेलं हा अहवाल आता सिंचन विभागानेच दिलेला असल्यामुळे पोलिसांनी याच्याविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. मी त्या कालखंडामध्ये तिथले व्हिडिओ, तिथले फोटोग्राफ्स वगैरे पोलिसांना दिलेले आहे. त्या व्हिडिओमध्ये JCB आणि काही यंत्रसामग्री दिसते आहे चोरतानाची. काही व्यक्ती पण त्या ठिकाणी उभे आहेत, त्या व्यक्तींची नावं त्यांना दिलेली आहे. तर यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे.